नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज तुमचं एकदम मस्त भन्नाट अशी मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे, जी मुलांसाठी 2 वर्षाच्या मुलांपासून तर अगदी वयस्कर लोकांपर्यंत इतकी ती सुटेबल अशी रेसिपी आहे आणि इतकी मस्त लागते खायला, एकदम क्रंची। तर चला मैत्रिणींनो, रेसिपी बघू। आणि तुमचं स्वागत आहे माझ्या कुक विथ अश्विनी या चॅनलमध्ये। तर इथे मी घेतलेले आहे 1 वाटी मैदा। आता मी एकदम दोघांसाठीच बनवते, त्यामुळे तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता। त्यानंतर मी अर्धी वाटी घेतलेली आहे कॉर्नफ्लॉवर, किंवा छोटी वाटी घेऊन ती पूर्ण भरून घ्या, तर ते माप मेजरमेंट बरोबर होईल। त्यानंतर मी इथे चिली फ्लेक्स टाकले, लाल मिरचीची पावडर। तुमच्याकडे जर हिरवी मिरची असेल तर ती पण बारीक कट करून टाकू शकता। त्यानंतर मी थोडेसे काळे मिरे पावडर टाकली। आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। त्यानंतर मी थोडासा त्यामध्ये टाकलाय गरम मसाला। आता तुमची मुलं जर तिखट खात असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या जास्त पण म्हणजे थोड्याशा आणखी पण टाकू शकता। त्यानंतर मी इथे ऑरेगॅनो टाकलेला आहे। बघू शकता, इतकी सुंदर आणि सोपी पद्धत आहे रेसिपीची। आणि आजकाल खूप महिलांना म्हणजे आपल्या गृहिणींना, मैत्रिणींना खूप प्रश्न पडलेला असतो की मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यायचं, रोज रोज काय देणार ना। रोज उपीट, शिरा आहे ते रोज रोज खाऊन मुलं पण कंटाळलेली असतात। त्यामुळे असं काहीतरी नवीन दिलं तर ते पण आवडीने खातात। आणि त्यानंतर मी त्यामध्ये टाकले कसुरी मेथी, चवीपुरतं मीठ। आणि तुमच्याकडे जेवढ्या पण व्हेजिटेबल्स असेल, लाईक कांदा, टोमॅटो, नंतर बीन्स वगैरे ते पण टाकू शकता, गाजर, शिमला मिरची। आता इथे मी 2 ते 3 बटाटे घेतलेले आहे उकडलेले। हे मी सकाळीच उकडून ठेवले होते आणि नंतर थंड करून घेतले। पूर्ण बटाट्याचं पाणी निघालेलं पाहिजे आपल्याला, नाहीतर ते लूज होऊ शकतं। त्यानंतर मी इथे माझ्याकडे हिरव्या वाटाण्याचे शेंगा नव्हत्या, त्यामुळे मी इथे फ्रोझन वाटाण्याचा यूज केलेला आहे। ते पण छान असं पाणी काढून घेतले, पिळून घेतले। हे सगळं आता मिक्सचर आपल्याला छान मिक्स करायचं आहे, एकदम छान। आणि कोथिंबीर पण टाकायची आहे, पण आता माझ्याकडे नव्हती सो मी स्किप केली। आणि बघू शकता, इतकी छान रेसिपी बनते, एकदम सोपी आणि झटपट आहे। आणि त्याचसोबत तुमचंही म्हणजे एखाद्या दिवशी नाश्ता असं वाटते बाहेर। हे पीठ आपल्याला छान असं थोडं थोडं पाणी टाकून मस्त मळून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं त्याला रेस्टसाठी ठेवायचं आहे। आणि नंतर त्याचे आपण बॉल्स बनवणार आहोत। आणि सध्या पाऊसही चालू आहे, त्यामुळे तुम्हाला पण असं क्रिस्पी काहीतरी झटपटीत असं खावंसं वाटत असेल तर तुम्ही हा पदार्थ नक्की बनवा। आणि आपल्याला काही हा पदार्थ डीप फ्राय करायचा नाहीये, त्यामुळे तेलाचाही वापर फार कमी होणार आहे। त्यामुळे तुम्ही करून बघू शकता। आणि आपल्याला अजिबात डीप फ्राय करायची नाही, त्यामुळे तेल आपण एकदम खूपच कमी वापरणार आहोत। आपल्याला हे आप्याच्या भांड्यात एकदम मस्त क्रिस्पी होईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे, एकदम स्लो गॅसवरतीच करायचे, कारण ते आतमध्ये पर्यंत शिजले पाहिजे आणि त्याचसोबत ते वरूनही त्याचं कोटिंग मस्त क्रिस्पी झालं पाहिजे। आता मी इथे छोटे छोटे आकाराचे छान असे बॉल्स बनवून घेतले आणि थोडंसं तेल टाकलं मी आप्या पात्रात। तर त्यामध्ये आपल्याला हे ठेवून घ्यायचे, वरून मस्त झाकण ठेवायचे, कारण झाकण ठेवल्यानंतर मध्येपर्यंत ते छान असे वाफळून निघणार आणि शिजून पण निघणार। आणि बघू शकता, मी झाकण ठेवलेलं होतं, परत काढलं आणि एकदा त्याची म्हणजे चेंज करून घेतली बाजू, कारण एका बाजूनी पूर्ण गोल्डन झालेली होते। आणि असंच आलटीपलटी करून दोन्हीही बाजूनी मस्त असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। त्यामुळे ऑइलचाही कुठलाही जास्त मी इथे वापर करणार नाहीये। तुम्ही ऑइलऐवजी, तेलाऐवजी तुम्ही इथे मस्त तूप पण टाकू शकता किंवा बटरही घालू शकता। आणि बघू शकता, इतकी छान रेसिपी बनते आणि इतकी झटपट आहे, काही वेळ लागत नाही। सकाळी नाश्त्याला सुद्धा तुम्ही हे अशी रेसिपी बनवून मुलांसाठी देऊ शकता, किंवा आपल्या घरच्यांनाही काहीतरी सरप्राइजिंग वगैरे काहीतरी देऊ शकता, अशी छान रेसिपी आहे। आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आणि फेसबुकवरून बघत असाल तर प्लीज फेसबुकला फॉलो करा। आता छान असं मी परत झाकण ठेवते, कारण ते झाकण ठेवल्यानंतर मस्त बघू शकता, इतके छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आणि इतके क्रिस्पी लागतात खायला, आणि टेस्टी तर त्याहूनही जास्त होते। तुम्ही याच्यासोबत आता एखादी हिरवी चटणी बनवू शकता, लाईक पुदिन्याची वगैरे,
मी हिरवी चटणीची रेसिपी या अगोदरही खूप वेळा म्हणजे शेअर केलेली आहे, तुम्ही ती पण बघू शकता, खूप छान बनते। आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तसेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा, बाय।